नमस्कार गावकऱ्यांनो व पालक वर्गांनो, गेल्या काही दिवसापूर्वी वरखेड गावचे नागरिक व पालक यांनी मुलींचे स्वच्छतागृह व मुलांचे स्वच्छतागृह स्वच्छ असावेत व पिण्याचे पाणी हे शाळेतच चांगल्या प्रकारे उपलब्ध असावे यासाठी शाळेला अर्ज करण्यात आलेला होता। पण शाळेने यावरती कुठल्याही प्रकारची दखल घेतलेली नाही। त्यासाठी आता आपण थेट शाळेतच जाऊया व बघूया की शाळेमध्ये स्वच्छता व पिण्याचे पाणी उपलब्ध आहे की नाही। अरे हे काय, आपण शाळेत चाललोय की जंगलात चाललोय कुण्या? आणि अरे शाळेच्या प्रवेशद्वारालाच भले मोठे मोठे गवत, म्हणजे सुरुवातच अस्वच्छतेने झालेली आहे शाळेमध्ये। ठीक आहे, बघूया पुढे आणखी काय काय आहे। व्हायरल करू नको बरं का तू, आणि केला बी तर मग काय आपलीच हे होईल। ते सावचावर येईल ना, तुमच्यावर काय यायचं? सर ऐका ना, व्हायरल करायचा की नाही करायचा बरं का, हा प्रश्न पुढचा आहे। पण जर एवढ्या वर्षापासून ही शाळा आहे तर ह्या शाळेमध्ये जे मुलं आहेत यांच्या लघुशंका आहे, या लघुशंकेसाठी जर या मुलांनी जायचं कुठं, तर शाळेमध्येच एवढे घाण प्रकारची सोय केलेली जाते। आज मुलं लहान नाही ना, इथं मुली लहान नाही ना, काही अनैतिक प्रकार घडला तर मग काय कोण जबाबदारी? याला लोटाव मध्ये लोटा। हे बघा, हे चांगलं आहे, ते बंद पडलेलं आहे। हे बघा बंद पडलेलं आहे, याच्यात कुठल्याही प्रकारची पाण्याची सोय नाहीये। याला लॉक लावलेला आहे, मग याचा लॉक केव्हा खोलला जाणार? खोला नाही मॅडम, असं नाही ना, तुम्ही खोला त्याला बघू द्या, आम्हाला पाण्याची सोय आहे की नाही त्याच्यामध्ये बघा। सोय नाही म्हणून ते हा, मग मुलींना जायचं कुठं? जर त्यांना जर शंका लागू शंका जायचं कुठं? हा, हे बघा, सर्वांना विनंती आहे की हा जो व्हिडिओ मी शेअर करतोय ह्या वरखेड येथील रवींद्र पाटील या शाळेचा व्हिडिओ आहे। याच्यामध्ये विद्यार्थ्यांना कुठल्याही प्रकारे लघवीला बाथरूमला जाण्याची कुठल्याही प्रकारची सोय नाहीये, सगळी गैरसोय आहे। सगळं घेतलंय, तो व्हिडिओ सगळा घेतलेला आहे। ज्या शाळेमधून मुलांनी स्वच्छतेची विचारधारा गावागावामध्ये घेऊन जावा, पण त्याच शाळेमध्ये जर अक्षरशः स्वच्छता नाहीये, या हापशासाठी पिण्याचं पाणी नाहीये मुलांना, ना पिण्याचं ना वापरण्याचं। हे बघा तुम्ही इथली परिस्थिती बघा, स्वच्छता बघा एकदा। मॅडम 3 वर्षापासून इथं कार्यरत आहे। आज मी ह्या मॅडमला पहिल्यांदा बघितलेलं आहे इथं, आणि मॅडमला मी विचारलं तर मॅडम म्हणते मी 3 वर्षापासून इथं कार्यरत आहे। या तेलाच्या बाटल्या बघा, स्वच्छता बघा फक्त तुम्ही शाळेची, इथे डस्टबिन नाहीये। शिक्षकांकडून जर असं गैरवर्तणूकचे कामं होतात तर मुलं काय शिकणार आहे? झाडू असंच लावून गेलाय, उकाडा केलाय। हे बघा पूर्णपणे बंद आहे, नळ वगैरे सगळं ठेवले ही किचन रूम शाळेची, इथे बघा तांदूळाचा साठवण केलेली आहे। खाली बघा किती घाण आहे, म्हणजे किती यांचं दुर्लक्ष या गोष्टीकडे। फक्त महिन्याला पगार वगैरे पाहिजे, प्रत्येक वेळेस फक्त पगाराची अपेक्षा ठेवून शाळेमध्ये येणं, दिवस काढणं, कसं तरी मुलांना शिकवणं म्हणजे शिकवणं, पाठांतर पूर्ण झालेलं आहे, फक्त बस एवढंच करायचंय। हे बघा या कोट्या, ही घाण बघा, अक्षरशः संगणक बघा कुठं लावलेले यायनी। हे सगळं मी तुम्हाला माझ्या व्हिडिओच्या माध्यमातून दाखवण्याचा उद्देश फक्त एवढाच आहे की ज्या सर्कलमध्ये ज्या ठिकाणी मी राहतोय तिथली माझी शाळा बघा एकदा कशी आहे। जाळे थोडस बाहेर घ्या त्याला, ते तांदूळ मुठभर बाहेर घ्या, थोडं बाहेर घ्या, मुठभर तांदूळ घ्या फक्त बाहेर।
अहो वापरत नाही तर तुम्ही ठेवले कशाला सर ते? कुठं देता? तुम्ही शासनाला कळवून द्या ना का हा तांदूळ इथं साठवणीचा आहे, वापस देऊन टाका. त्याची काहीतरी छाननी वगैरे त्याच्यावर प्रक्रिया केली जाईल ना. नवीन इकडे आहे ना स्टॉक इकडे आहे. हे बघ जा बघा हा तांदूळ बघा, पोराला असंच हं? या इकडे टाकून द्या ते तांदूळ. बाजार साईडचे आहे, आम्ही वरचे याच्यातले काढले तिथे घेऊन राहिलो आहे. हे वापरतो ना आम्ही. पोरं जर म्हणते आळ्या चला आता आपण वर्गातील विद्यार्थ्यांना विचारूया. मॅडम एक मिनिट फक्त. मुलींनो माझा एक प्रश्न आहे फक्त तुम्हाला. तुमच्या जे शाळेचं बाथरूम आहे हे चांगल्या प्रकारचं आहे का? जोरात उत्तर द्या जरा थोडंसं. मग तुम्हाला काय अपेक्षा आहे? बाथरूम व्यवस्थित पाहिजे, तिथं पाणी पाहिजे, शाळेमध्ये स्वच्छता पाहिजे, हे पाहिजे ना तुम्हाला? ठीक आहे. तुम्हाला मुलांनो स्वच्छ लागतं ना का? तुमचं बाथरूम स्वच्छ आहे? पूर्णपणे घाण आहे ना? चालेल ठीक आहे, थँक्यू. चला आता आपण दुसऱ्या वर्गात जाऊन विचारूया. सर नमस्कार, 1 मिनिट वेळ लागतो फक्त. सर्व विद्यार्थ्यांनी फक्त 1 मिनिट मला या माझ्या प्रश्नाचं उत्तर द्या. तुमच्या ज्या शाळेमध्ये बाथरूम आहे मुलींचं असो किंवा मुलांचं, हे चांगल्या प्रकारचं आहे का? स्वच्छता आहे का तिथं? थोडंसं उत्तर द्या. अरे तुम्ही लहान नाही मोठे आहेत. अन्यायाविरुद्ध लढणं तुम्हाला शिकवलं जातं या शाळेतून, तर हा तुमच्यावर अन्याय होतोय. मग या तुमच्या शाळेतलं बाथरूम स्वच्छता आहे का? याच्यामध्ये पाणी आहे का? काय पाहिजे तुम्हाला? मग याच्यावर स्वच्छता पाहिजे ना, तिथं मुबलक पाणी पाहिजे. तुम्हाला शंका लघु शंका आल्या म्हणजे तिथं स्वच्छता पाहिजे का नाही? किती वर्षापासून इथं घाण आहे? जवळ म्हणजे तुमच्या अगोदरपासून आहे ना? ठीक आहे चालेल, थँक्यू. हे बघा मित्रांनो, या शाळेमध्ये जे पिण्याचं पाणी आहे त्या पिण्याच्या पाण्याची जी गैरसोय आहे, हा बोर बघा पूर्णपणे सडत पडलेला आहे. याच्याकडे पूर्ण दुर्लक्ष आहे. मुलं पाणी पिण्यासाठी इथून 1 ते 1.5 किलोमीटर अंतरावरती एक हौद आहे, एका शेतकऱ्याचा हौद आहे, त्या हौदावरती पाणी पिण्यासाठी जातील. तुम्ही या बोरकडे लक्ष द्या, पूर्णपणे पॅक झालेला बोर आहे. हे बघा वरून पाणी दिसत आहे त्याचं. आज हे जे मुलं घडवण्याचं काम ही शाळा करते आणि शाळेमध्ये एवढीच अस्वच्छता आहे, तुम्ही बघू शकता. इथे जे शिक्षण दिलं जातंय आणि त्या शिक्षणाच्या माध्यमातून स्वच्छता, गावामध्ये जी स्वच्छता निर्माण करायची असते ज्या मुलाच्या माध्यमातून जे शिक्षण दिलं जातंय, हे शिक्षण इथूनच बघा कसं आहे. तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतोय की मुलांचं ही बाथरूम बघा एकदा तुम्ही. हे बघा पूर्णपणे याच्यात पाणी नाही, काही नाही, कुजलेलं घाण वगैरे नाही का दरवाजे. हे बघा बाथरूम. तुम्ही हे जेव्हा मी शाळेत होतो तेव्हा कम से कम 15 वर्षापासून ही अशीच परिस्थिती आहे शाळेमध्ये. हे बघा ते तांदूळ जे घेतले ना तुम्ही सोबत, ते परीक्षणासाठी घेऊन टाका ते. चला आता आपण शाळेचे जे मुख्याध्यापक आहे श्री मालकर सर यांची काय प्रतिक्रिया आहे यावरती आपण त्यांची प्रतिक्रिया जाणून घेऊया. आपण शाळेचे मुख्याध्यापक आहे यांच्याकडे प्रभारी मुख्याध्यापक आहे. ठीक आहे चला. म्हणजे तुम्ही प्रभारी किती दिवसापासून सर सध्या? प्रभारी आता मागील वर्षी 1/10/2024 पासून प्रभारी. सुरुवातीला 3 महिन्यासाठी माझी प्रभारी म्हणून नियुक्ती होती, त्यानंतर 6 महिने आणि पुन्हा आता 6 महिने. ठीक सर, आज तुम्ही पण सत्य परिस्थितीवर बोला फक्त की शाळेमध्ये जो हा अस्वच्छतेचा प्रकार आहे हा खरोखर निंदनीय आहे की नाही? आहे ना. दिवाळीमध्ये काय आलं, दिवाळीच्या अगोदर इथे भरपूर गवत होतं. त्या गवतावर मी काय केलं, स्वतः 500 रुपये औषध आणलं, त्याची फवारणी केली. पाठीमागचा पूर्ण एरिया स्वच्छ झाला. फक्त कोणतं गवत आणि उर्वरित जे आहे अस्वच्छता तर ते मी आज सांगून कंप्लीट करून घेतो. आणि तांदूळ जो आहे तर तो दिवाळीच्या अगोदरचा, म्हणजे तो जवळपास 2-3-4 महिन्याचा अगोदरचा आहे. तो आम्ही बाजूला ठेवलाय, तो खराब आहे.
आम्हाला शासनाकडूनच तो म्हणजे थोड्या प्रमाणात खराब होता. इथं आल्यानंतर तो पडून राहिल्यामुळे आणखी त्याच्या जाळ्या आळ्या झाल्या, त्याची आम्ही विल्हेवाट लावून टाकू. सर मुलांच्या पिण्याच्या पाण्याची काय सोय? पिण्याच्या पाण्यासाठी मी संस्थेला वेळोवेळी मार्गदर्शन केलं. आम्हाला याच ठिकाणी बोर घ्यायचा होता जुन्या ठिकाणी, परंतु ते झाडाच्या मुळ्या जास्त जाड असल्यामुळे ती मोटर पण निघत नाही आणि नवीन बोर जास्त खोल आम्हाला तिथे घेता येणार नाही. तर 2 दिवसामध्ये आम्ही पर्यायी व्यवस्था बोरची करणार. 2 दिवसात? 2 दिवसात. ठीक आहे सर. आज तारीख किती आहे सर? आज तारीख आहे 11/11/2025. म्हणजे सुमारे तुम्ही 13 तारखेपर्यंत तुम्ही पिण्याच्या पाण्याची सोय. 14. ठीक आहे, 14-15 पर्यंत आपण तुमची वाट बघूया. ठीक 15. आणि मुलांच्या लघवीची आणि मुलींच्या लघवीच्या बाथरूमची काय सोय करणार तुम्ही? आता जे शाळा जेव्हा बांधकाम झालं तेव्हापासून जे आहे तेच होते, परंतु आता मी 6 महिन्यामध्ये हे सर्व चेंज करणार. मुलींचं संडास 6 महिन्याचा कालावधी खूप होतो सर, कारण शाळा कसं आहे म्हणजे जसं मला बजेट झालं अवेलेबल. नाही, तुम्ही संस्थेला मागणी करा ना सर, रीतशीर मागणी करा संस्थेला करतो की हे बघा ना सर, त्याचं एस्टिमेट काढून घेतो, संस्थेला सांगतो मी एवढा खर्च येणार आहे आणि ते शक्यतो मग 2. तुम्ही शिक्षकांचा स्टाफ किती सर इथं? शिक्षकांचा स्टाफ 9 शिक्षक आहे मी धरून. तुम्ही धरून 9 शिक्षक आहे. कर्मचारी 1 क्लार्क आणि 3 शिपाई. 3 शिपाई. तुम्ही सगळ्या शिक्षकांनी आणि कर्मचाऱ्यांनी जरी ठरवलं तर आपल्या पगारातून 1000, 2,000 रुपये खर्च करून ज्या वेळेस तुम्हाला संस्था देईल त्याच्यातून तुम्ही तुमचे काढून घ्या. पण जर तुम्ही सर्व शिक्षकांनी आणि स्टाफनं जर ठरवलं की आपल्याला मुलांचे आणि मुलींचे संडास आणि बाथरूमांची पाण्याची आणि चांगली स्वच्छतेची सोय करणे, सुमारे खर्च मी बघितलं सर अंदाजे 10 ते 15 हजारामध्ये सगळं ओके होणारा खर्च आहे. नवीनच बनवायचं ना. जर तुम्ही ठीक आहे नवीन जरी बनवला तर जास्तीत जास्त खर्च जर कितीही लागला तरी तुम्ही 2-2 हजार जमा केले तरी 15 जणांचा स्टाफ पूर्ण होतो तुमचा इथं. तर 15 दुने 30,000 मध्ये जरी तुमचं काम चालू झालं. काही गावकरी टाकतील सर याच्यामध्ये, काही गावकरी टाकतील. पण जर लवकरात लवकर हा निर्णय जर तुम्ही घेतला तर जेणेकरून ह्या मुलांना जे अडचण आज निर्माण होते तिथं स्वच्छता नाही सर, वास एवढा येतोय. 2 दिवसामध्ये याचं एस्टिमेट काढतो, दोन्हीचं एस्टिमेट काढतो, खर्च काढतो आणि तुम्हाला पण टाकतो आणि मी कर्मचाऱ्यांशी बोलून त्याच्यावर. ठीक आहे सर, चांगलं, काहीच अडचण नाही सर. आम्हाला तुमच्याकडून अपेक्षा आहे सर. हो सर, काय अडचण. ठीक आहे सर. आणि चला, धन्यवाद सर. ओके.